नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी असणार आहे. पाहू शकता बघा, आनंदाची बातमी आहे. मराठीत देखील फॉर्म चालणार आहे. अंतिम यादीच्या संदर्भात गुड न्यूज आलेली आहे आणि महिलांना जो काही आहे तो मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. आता कशा पद्धतीने त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेलेली आहे आणि दिली जात असते. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. मराठीत देखील फॉर्म चालणार आहे. कशा पद्धतीने कोणी माहिती दिली ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि अंतिम यादी कधी लागेल त्याची देखील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींना सूचना आहे, लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण जी काही माहिती ती पाहूया बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर बघा, संपूर्ण माता भगिनी या ठिकाणी पाहू शकतात. तेजस सालुंके यांनी केलेलं आहे बघा. विचारलेलं आहे, फॉर्म मराठीमध्ये काढलास का? मग पहिलेच इंग्लिशमध्ये काढायचा ना, म्हणजे आम्ही मराठीमध्ये भरलाच नसता, इंग्लिशमध्येच भरला असताना. आता काय सांगताय? रिझल्ट झाला, आपण मराठी माणसे आहेत ना. बघा, ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जे काही माता भगिनी आहेत, सर्व त्या ठिकाणी लोक आहेत, त्यांचं देखील तेच मत असतं की मराठी आपण आहोत, महाराष्ट्रात आपण राहतो, तर मराठीतील फॉर्म या ठिकाणी ग्राह्य धरला पाहिजे. तर बघा, ह्या ठिकाणी यांनी देखील तेच त्या ठिकाणी विचारले. अजून देखील मी तुम्हाला दाखवतो बघा, आपल्या भगिनी आहेत तेजश्री सावंत, यांनी म्हटलेलं आहे, तसं स्टार्टला सांगायचं. लाखो कोटो लोकांनी फॉर्म असेने भरले आहेत. आता हे असे सांगणार, हे झालं आणि ते हर रोज काही ना काही चेंजेस सांगतात. बघा, मराठीचे जे काही फॉर्म आहे ते त्या ठिकाणी जे आहेत ते रिजेक्ट होत होते, म्हणजे डिसअप्रूव्ह त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. तर त्यामध्ये बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत होत्या. आता त्या संदर्भातची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. काय आनंदाची बातमी आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आनंदाची बातमी अगोदर पाहूया, त्यानंतर माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते कमेंटमध्ये आपण घेतलेले आहेत, त्यांचे देखील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो. सर्वांना बघा, आनंदाची बातमी पाहण्या अगोदर सर्वांना सूचना आहे, लगेच या व्हिडिओला लाईक करा. सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. बघा, आनंदाची बातमी काय पाहू शकता. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी आनंदाची बातमी. बघा, आता मराठीमधूनही स्वीकारणार लाडकी बहीण योजनेचे अर्ज. 70% महिलांना लाभ होणार. बघा, 70% महिलांनी, म्हणजे जर आपण पाहिले तर 70% महिलांनी या ठिकाणी मराठीमध्ये अर्ज भरलेले आहेत. तर त्या 70% महिलांना ह्या ठिकाणी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर, बारीक अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असतात. तर पाहू शकता, सकाळमध्ये आलेली बातमी आहे. या ठिकाणी 8:28 आत्ताच आलेली बातमी आहे. लेटेस्ट माहिती मी तुम्हाला सांगतो बघा. आता मराठीमधूनही स्वीकारणार तुमचे लाडकी बहीण योजनेचे जे काही अर्ज आहेत ते 70% महिलांना याचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण माहिती जर आपण पाहिली तर बघा, बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज इंग्रजीमध्येच भरण्याचे बंधनकारक होते. मात्र बहुतांश अंगणवाडी कार्यकर्त्यांना याबाबतची अडचण येत असल्याची बाब शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्तीच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण जी आहे ती लक्षात आणून दिली आणि त्या लागलीच आज सकाळी ह्याबाबतचे बदल केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवल्याने आता मराठीतही अर्ज स्वीकारले जाणार असून याचा लाभ 70% मराठीत अर्ज भरलेल्या महिलांना होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा जो आहे तो फायदा होणार आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात येत असून निलंगा विधानसभा मतदारसंघातून विशेष शिबिराचे आयोजन प्रशासनाकडून केले आहे. अंगणवाडी कार्यकर्ता व सेविकांना हा अर्ज इंग्रजीत भरण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. अनेकांनी अर्जही इंग्रजीमध्ये भरल्याने अशा महिलांचे अर्ज मंजूर होणार की नाही याबाबतची शंका निर्माण झाली होती. बघा, जर आपण पाहिलं तर अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, त्यांनी मराठीमध्येच त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे किंवा भरला असेल. बहुतेक माता भगिनींनी त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे काय अर्ज आहे ते देखील आता मंजूर होणार आहे, त्याची माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी कळते. त्यानंतर बघा, मात्र शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडीच्या शिष्टमंडळाने अरविंद पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन अडचण लक्षात आणून दिली. निलंगा तालुक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मराठीमध्ये भरले होते. मात्र शासनाच्या सूचनेनुसार ते जे काही अर्ज आहेत ते इंग्रजीमध्ये असल्याशिवाय स्वीकारले जाणार नव्हते आणि आज जर आपण पाहिलं तर बहुतेक जे काही अर्ज आहेत ते मराठीमध्ये असल्यामुळे रिजेक्ट देखील करण्यात आले आहेत, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह करण्यात देखील आलेले आहे. तर आता ह्या बातमीनंतर तरी माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जे काही अपडेट आहे ते करावं आणि लवकरात लवकर जे काही मराठीतील अर्ज आहेत ते त्या ठिकाणी स्वीकारावेत अशी या ठिकाणी विनंती आपल्या माध्यमातून देखील आणि तमाम माता भगिनींच्या माध्यमातून देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहे.
आणि लवकरच तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही मराठीचे अर्ज आहेत ते स्वीकारले जातील. बघा लगेचच होणार आहे का, तर त्याबाबत अजून कुठलीही क्लॅरिटी नाही आहे, परंतु ज्यावेळेस अपडेट वगैरे येईल किंवा मग तुमचे जर अर्ज या ठिकाणी तुम्ही जर मराठीतून भरला असेल, तुमचा अर्ज जर अप्रूव्ह झाला असेल, तर सर्व माता भगिनींनी लगेचच कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवा मराठीमधील अर्ज होता आणि तो अप्रूव्ह झालेला आहे. म्हणजे जेणेकरून सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी आपल्याला अपडेट जी आहे ती कळवता येणार आहे. मराठीतील अर्ज जे आहेत ते लगेचच त्या ठिकाणी अप्रूव्ह होत आहे किंवा नंतर अप्रूव्ह होतील त्याची माहिती आपल्याला लगेचच सर्व माता भगिनींना देता येणार आहे. सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेलेली आहे, तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढची बातमी बघा. तर बघा ही बाब अरविंद पाटील निलंगेकर यांना समजल्याबरोबर त्यांनी लगेच प्रशासनाची चर्चा करून माननीय नामदार मुख्यमंत्री महोदयांना फोनवर संपर्क साधून मराठीमध्येच अर्ज मंजूर करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती केली होती. मुख्यमंत्री कार्यालयातील कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन मराठीमध्ये अर्ज भरण्याबाबत सूचना ज्या आहेत त्या संबंधितांना दिलेल्या आहेत व केलेल्या बदलही निलंगेकर यांना कळवल्याने जवळपास 70% महिलांचे रिजेक्ट होणारे जे काही अर्ज आहेत ते पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा जर आपण पाहिले तर पहिल्या टप्प्यामध्ये 70% महिलांचे अर्ज रिजेक्ट होऊ शकले असते, तर ते आता रिजेक्ट होणार नाहीत, ते देखील अर्ज मंजूर होतील आणि लवकरात लवकर त्यांना देखील म्हणजेच महाराष्ट्रातील तमाम महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा महाराष्ट्रातील काही महिला आहेत माता भगिनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सुजाता फुले पाटील भगिनींनी विचारलेला आहे. ॲपवर डेटाच दिसत नाही. बघा हा प्रॉब्लेम जो आहे तो बहुतेक माता भगिनींना त्या ठिकाणी येतो आहे. त्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की ॲपवर खूप लोड त्या ठिकाणी आहे. खूप माता भगिनी जे त्यांच्या ॲपचं जे काही स्टेटस आहे त्यांचं जे काही अर्ज आहे त्या अर्जाचं स्टेटस चेक करत आहेत. अप्रूव्ह झाला आहे किंवा डिसअप्रूव्ह आहे किंवा इन रिव्ह्यू आहे किंवा पेंडिंग आहे ते सर्व माता भगिनी त्या ठिकाणी चेक करत असल्यामुळे असा प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे. तुम्ही काळजी करायचं नाही आहे. तुमचा जो काही डेटा आहे तो त्या ठिकाणी सक्सेसफुल आहे. फक्त तुम्हाला काही वेळानंतर तो पाहायला मिळेल ज्यावेळेस त्या ठिकाणी लोड नसेल त्यावेळेस तुम्हाला तो जो काही डेटा आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारला आहे सीमा घाटगे यांनी. फेल्ड टू लोड API प्लीज ट्राय अगेन असा मेसेज येतो. 3 दिवस झाले एरर येत आहे. बघा हा जो काही प्रॉब्लेम आहे तो ॲपमुळे आहे. जर आपण पाहिलं तर 3 दिवसांपासून सतत तुम्हाला नवनवीन जे काही अपडेट आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे आणि त्या अपडेट्समुळे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी जे आहेत त्या ॲपमध्ये जात आहेत. ॲपमध्ये गेल्यावर त्यांनी लॉग इन केलेलं असतं आणि ते लॉग इन केल्यामुळे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बहुतेक जो काही लोड आहे तमाम महाराष्ट्रातील माता भगिनी जळगाव, नंदुरबार, धुळे, वर्धा, परभणी, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर तर ह्या ठिकाणच्या ज्या काही माता भगिनी त्या माता भगिनी त्या ठिकाणी ह्या ॲपवर त्या ठिकाणी लॉग इन करतात. त्यांचं जे काही स्टेटस आहे ते चेक करत असतात. त्यांची देखील माहिती त्या ठिकाणी चेक करत असतात. आपला देखील अर्ज जो आहे तो मंजूर झाला आहे किंवा नाही ते चेक करत असतात आणि त्यामुळे तो जो काही ॲप आहे तो ॲप लोड त्या ठिकाणी धरत नाही आणि त्यामुळे ते तुम्हाला अशा पद्धतीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो येतो आहे. काळजी करू नका. हा जो काही प्रॉब्लेम आहे तो लवकरच दूर होईल. किंवा मग जर तुम्हाला तुमचा अर्ज पाहायचा असेल तर तुम्हाला अगदीच सकाळी 4-5च्या दरम्यानमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. आणि दिवसभरामध्ये जर तुम्ही चेक कराल तर मग सर्व तमाम माता भगिनी त्या ठिकाणी चेक करत असतात. सेतू सुविधा केंद्र आहे, आशा सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहेत, त्याचबरोबर इतरही जे माता भगिनी त्यांनी अर्ज भरला आहे त्यामुळे तो जो काही ॲप आहे तो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी रन करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला असा जो काही एरर आहे तो पाहायला मिळत आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुमचा देखील अर्ज त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे. ज्यांचा अर्ज मंजूर झाला असेल त्यांना मेसेज येतोय का, सर्वांनाच मेसेज आलेला आहे का, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. पुढचा प्रश्न तर बघा शेवटचा प्रश्न आहे. फॉर्म इंग्रजीत भरायचे अगोदरच सांगायचे असते, नुसतं अंगणवाडी सेविकांना राबवून घेतात. तर बघा या ठिकाणी सर्व माता भगिनींना सांगू इच्छितो गुड न्यूज मी तुम्हाला दिलेली आहे की तुमचे जे काही फॉर्म आहेत ते आता मराठीत देखील मंजूर होणार आहेत. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गुड न्यूज राहिली आहे बघा अंतिम यादी संदर्भात. आत्ताच ते या ठिकाणी आठवण आली. बघा अंतिम यादी संदर्भात काय अपडेट आहे. तर बघा अंतिम यादी संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी आहे की तुमची जी काही अंतिम यादी आहे ती बघा 1 ऑगस्टला येणार होती. ठीक आहे. 1 ऑगस्टला म्हणजेच उद्या तुमची अंतिम यादी त्या ठिकाणी येणार होती. आता बघा अंतिम यादी उद्या येऊ शकते कारण भरपूर जे काही अर्ज आहेत ते अप्रूव्ह झाले. ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत त्यांची यादी त्या ठिकाणी उद्या येऊ शकते. येईलच असं सांगत नाही कारण बघा अगोदर देखील 15 तारखेला यादी येईल म्हणून सांगितलं होतं परंतु ती यादी आली नव्हती. त्यामुळे 1 तारखेला येईलच असं नाही आहे परंतु शक्यता तुम्हाला सांगून दिली 1 तारखेला या ठिकाणी यादी येऊ शकते आणि जशीच यादी येईल तशीच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी. तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.